हॅलो, कसे आहेत सगळेजण? आज आम्ही आमच्या परिवाराबरोबर आलो आहोत दापोलीला. दापोलीबद्दल थोडीशी आणि थोडक्यात माहिती तुम्हाला देतो की जेणेकरून केव्हाही तुम्ही जर प्लॅन करत असाल कुठेतरी फिरायला जायचा तर तुम्ही पहिला विचार दापोलीचा नक्कीच करावा असं मला वाटतं. तर दापोली हे असं ठिकाण आहे निसर्गरम्य की तिथे तुम्ही येऊन तुमचा वीकेंड अतिशय उत्तमरित्या घालवू शकता. रोडही आता खूप चांगले केलेले आहेत त्यामुळे ट्रॅव्हलिंगही आरामदायीच आहे. तर आणि इथे यायला पुण्याहून तुम्ही म्हणाल तर फक्त 5 तास 6 तास लागतात. मुंबईवरूनही तेवढाच वेळ लागतो. तर तुम्ही दापोली आल्यानंतर बघाल काय तर ते थोडक्यात आणि अगदी लिमिटेड ह्याच्यात माझे मिस्टर संतोष कटाळे तुम्हाला सांगतील. दापोलीमध्ये बघण्यासारखं खूप काही आहे. सुंदर बीचेस आहेत. मुरुड बीच आहे, हरणे बीच आहे, करदे बीच आहे, असे खूप सारे बीचेस आहेत आणि तिथे खूप चांगल्या प्रकारे वॉटर स्पॉट्स वगैरे होतात. आणि इकडे खूप आधुनिक हॉटेल्ससुद्धा आहेत, पण आम्ही ते नवीन जागा जे शोधतो एक्सप्लोर करायचे आहेत त्या आम्ही, जसं की इथे केशवराजचं मंदिर आहे, खूप खूप प्राचीन 5000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. आणि तुम्ही इथून असूदपासून पायी चालत जाऊ शकता. आणि पायी जाताना एवढा सुंदर अनुभव येतो की नारळी पोफळीच्या बागेतून आपण जातो, मग तिथे एक ओढा आहे आणि नंतर पायऱ्या चढायला खूप मजा येते. खूप प्राचीन मंदिर आहे, खूप सुंदर आहे, ते तुम्ही एक्सप्लोर करू शकता. मग त्याच्यात पुढे अंजरला बीच आहे. अंजरला बीचच्या वरतीच अगदी कड्यावरचा गणपती आहे, खूप सुंदर आहे तो. इथेही प्राचीन मंदिर आहे, त्याची खूप चांगली मान्यता आहे. आणि तुम्ही तिथे जाऊन तुम्ही गणपती बाप्पाचे छान असे आशीर्वाद घेऊ शकता. आणि त्यानंतर तुम्ही बुरुंडीला जाल तर परशुरामाचं तिकडे एक मस्त असं अवाढव्य प्रतिकृती बनवली आहे परशुरामाची. आणि तेही एक खूप छान असं रमणीय स्थळ आहे. वन ऑफ द बेस्ट प्रेक्षणीय स्थळ आहे ते दापोलीमध्ये. तेही तुम्ही एक्सप्लोर करू शकता. तेही दापोलीपासून मला वाटतं एक 10-12 किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यानंतर इथे हरणे बीचवर आहे. ते तर वर्ल्डमध्ये फेमस आहे हरणे बीच. मच्छीमारीसाठी तुम्ही ताजे मासे तिथून विकत घेऊ शकता. आणि तिथे घरगुती मासे विकत घेतल्यानंतर घरगुती तुम्ही ते मासे बनवू पण शकता, खायला मिळतील तिथे कुठेही. अशी इकडे सोय खूप छान उपलब्ध आहे इकडे. आणि अजून जर तुम्हाला हरणेचा किल्ला पण आहे, तोही खूप सुंदर आहे. आणि तुम्हाला बीचवर जायला जर आवडत असेल तर इथे लाडगर बीच आणि करदे बीच हाही बीच अतिशय सुंदर आहे. तिकडे गेल्यानंतर तुम्हाला तर असं वाटेल की तो तुमचा प्रायव्हेट बीचच आहे. फार कमी गर्दी असते त्याच्यामुळे तुम्ही तो छानपैकी एक्सप्लोर करू शकतात. वॉटर स्पोर्ट्स म्हणाल तर सगळेच आहेत. तुम्ही इथे येऊन वॉटर स्पोर्ट्सही करू शकतात आणि सगळंही सेफ आहे. लोक अत्यंत गोड आणि प्रिय आहेत. ते तुम्हाला नक्कीच मदत करतील अशी माणसं आहेत. सो तुम्हाला जर तुम्ही इथे आलात तर तुम्ही तुमच्याच गावाला आल्याचा अनुभव नक्कीच येईल. आणि निसर्गाशी जोडलेलं अतिशय सुंदर असं गाव आहे. तर तुम्ही नक्की या दापोलीला. म्हणजे महाबळेश्वरला जर तुम्ही जात असाल तर दापोलीला आल्यानंतर तुम्हाला एक वेगळा अनुभव येईल. कारण इथे खूप बीचेस आहेत, त्याच्यानंतर देवळं आहेत आणि देवळं अतिशय प्राचीन आहेत. समर्थांचा मठ आहे खूप छान, समर्थ स्वामींचा, त्यालाही तुम्ही व्हिजिट करू शकता. तोही असूदच्या जवळच आहे. सो इथे खूप सारे असे प्लेसेस आहेत की तुम्ही एक्सप्लोर करू शकता आणि निसर्गाशी तुम्ही जवळीक साधू शकता. आणि ते केल्यानंतर तुम्हाला इतकं बरं वाटेल की तुम्हाला इकडे वेगळाच असा शांततेचा अनुभव येईल. ऑक्सिजन म्हणाल तर भरभरून आहे, त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच एकदम फ्रेश फील होईल. तर तुम्ही तुमच्या परिवारासह नक्की दापोलीला भेट द्या आणि नक्की आमचा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.